परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 धन्यवाद यीशु हालेलुया प्रेज द लॉर्ड तुमच्या ओळख पाळख किंवा काही गोष्टी येशूसाठी महत्त्वाच्या नाही प्रेज द लॉर्ड तुम्ही किती मस्का म्हटलं तरी हालेलुया देवाच्या वेळेत देव पोचणारच हालेलुया ते उशीर लवकर व्हायची गरज नाही हालेलुया ते देवाच्या योजनेचा भाग आहे हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया तिसरा दिवशी येशू त्या कबरेत पोहोचण्याचा पाठीमागे एक कारण आहे हालेलुया 3 दिवस ओलांडताना शरीरातील हाड आणि मांस वेगळा होत आहे हालेलुया मेला किंवा नाही या गोष्टीविषयी कोणाला शंका विचार येणार नाही हालेलुया परमेश्वर बरे करणारा परमेश्वर आहे जीवंत करणारा परमेश्वर आहे हालेलुया 3 दिवसाने शरीरातील हाड आणि मांस वेगळा झालेला आहे म्हणून मार्ताने बोलले आता दुर्गंध सुटणार आता तडगे उघडायची गोष्ट करायची नाही खरं आहे आमचा भाऊ आहे हालेलुया जरी आमचा भाऊ तो आहे हालेलुया तो मेलेला आहे त्या मृत शरीरामधून वास होणार तुम्ही ते उघडायची गोष्ट करायची नाही हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया तर योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये हालेलुया 39व्या वचनामध्ये हालेलुया येशू आपल्याला काहीतरी बोलत आहे 38-39 दोन्ही वाचलं तरी चालते येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती येशूने म्हटले धोंड काढा त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया धोंड म्हणजे काय आहे दगड इथे धोंड किंवा दगड म्हणजे काय आहे अडखळ आहे तुमच्या वाटेत आलेले जे अडखळ आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाची तुझ्याकडून अपेक्षा आहे हालेलुया हे जे दोंड आहे हे जे अडखळ आहे ते तुम्ही काढायला प्रेज द लॉर्ड लाजरसला एका शब्दाने जीवन देता येते असा परमेश्वराला हालेलुया एका शब्दाने धोंड काढता येत नाही का
मेलेले लाजरसला सांगत आहे तू ये बाहेर, आणि तो बाहेर येत आहे. हालेलुया. एवढं येशू बोलू शकत असेल तर त्या दगडाला सांगू शकतो ना बाजूला हो म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेलेल्या लाजरस दगडाप्रमाणेच आहे, काही जीवन नाही त्यात. हालेलुया. ये बाहेर म्हणून बोलताना लाजरस बाहेर आला. हालेलुया. मग असं करता येत नाही का दगडाला बाजूला हो म्हणून बोलायला? बोलता येत नव्हतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रिय बंधू भगिनींनो, देव परमेश्वर आपल्याला वाचन ऐकायला बसवतो, त्याच्या पाठीमागचे कारण आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण इकडे तिकडे एक एक दगड ठेवलेला आहे. आपण इकडे तिकडे ठेवलेली एक एक दगड, एक एक अडखळण आहे. आपण ठेवलेले काही दगडाद्वारे देवाचं कार्य आज पूर्ण होत नाही. हालेलुया. हे जे दगड आहे ते दुसरं कोणी उचलायला येणार नाही, आपल्यालाच उचलायला. परमेश्वर सांगत दगड बाजूला कर, बाकी काम नाही करत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. एका तरुण मुलाने मला बोलले, फादर लग्न होऊन 12 वर्ष झाला, अजून बाळाचा देणगी नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी त्याला सांगितलं, अमलाश्रमामध्ये रिट्रीटला आलेल्या अनेक लोकांना परमेश्वराने 3 मुलं दिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या मुलाने मला बोलले, फादर मी तयार आहे यायला, तरी मी काय करू? आत्ता फादर माझा फ्लाईट आहे, मला कुवेतला जायचं आहे, आत्ता माझा फ्लाईट आहे, नाहीतर मी आलो असतो फादर. त्यांनी मला सांगितलं, फादर तुम्ही फोन मध्ये तरी आशीर्वाद द्या. हालेलुया. आशीर्वाद देताना देवाने मला एक दृश्य दाखवलं. ते दृश्य असे आहे. हालेलुया. हा मुलगा कोणाच्या तरी घराच्या भिंतीला असे जाऊन हात आपटतात. हालेलुया. मी त्याला विचारलं, असे एक दृश्य परमेश्वर दाखवत आहे, ते दृश्य काय आहे? हालेलुया. या मुलाने मला सांगितलं, त्याच्या मम्मीला 3 का 4 का 5 काहीतरी मुलं आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याला कळालं की मम्मी अजून प्रेग्नंट आहे. अगोदरचा एक बाळ होता तेव्हा त्याला चिड येत होती. आता याला प्रश्न पडलेला आहे, आमच्या जमीन संपत्तीवर थोडेच आहे, अजून एक बाळ झालं तर आहे त्या संपत्तीचा अजून वाटप करावं लागणार, आम्हाला काही भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे राग मनामध्ये ठेवत हा मुलगा चिडून घराच्या भिंतीला जाऊन, मम्मी झोपत आहे तिकडे जाऊन भिंतीला असे मारतो. मम्मीला पण माहित नाही, घरातून दुसऱ्या कोणाला माहित नाही, तरी याच्या मनाच्या स्थिती येशू ख्रिस्ताने पाहिली होती. Praise the Lord. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, काही वर्षापूर्वी
एका फादरांनी मला विचारलं एका वेळी भेट द्यायला येता का? हालेलुया. मी त्या फादरांच्या सोबत जेव्हा गेलो तेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्या एका बाईने नवऱ्याला फोन केला आणि सांगितलं की आपल्या घरी कोण आलं बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी व्हिडिओ कॉल केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्यांच्या घरी किती मुलं आहेत त्याचं मला आठवत नाही, निदान 3-4 तरी मुलं देवाने त्यांना दिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी मला स्टोरी बोलले. त्याने मला बोलले होते, फादर कुवैतला जात आहे नाहीतर आलो असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्याला सांगितलं होतं साक्ष द्यायला आला तर चालते म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, सॉरी फादर, अजूनपर्यंत वेळ भेटला नाही आम्हाला समजा यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांना घेऊन आम्ही नंतर साक्ष द्यायला येऊ. प्रेज द लॉर्ड. मला वाटते मोठा मुलगा आता 10वी पर्यंत तरी पोहोचला असेल. हालेलुया. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. या मुलांच्या जीवनामध्ये बाळ होण्याच्या संबंधामध्ये एक अडखळ होता, एक दोट होता. पप्पा मम्मीवर त्याने काढलेले राग. रक्त पुरवठाच्या संबंधामध्ये त्रास असलेले काही लोकांना, खास करून पायाच्या खालच्या भागामध्ये रक्त पुरवठा पाहिजे तसे होत नाही, म्हणून त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. बरे होत आहे. धन्यवाद येशू. प्रकारे तुमच्यामध्ये चौघांच्या मार्गातील मोठमोठा अडथळा प्रभूने आज दूर केलेला आहे. कोणाच्या तरी पोटापासून छातीपर्यंत अधून मधून काहीतरी त्रास तक्रार होत आहे. ते त्रास प्रभूने आज दूर केलेला आहे. भयंकर मोठा डोकं दुखणे, अर्ध डोकं डोळ्याबरोबर अर्धा डोकं भयंकर दुखत आहे. असे त्रासातून जाणारा अनेक लोकांना पवित्र आत्मा आशीर्वाद करत आहे. हे जे डोकदुखी आहे त्याबरोबर तुमच्यामध्ये काही लोकांना उलटी पण करायला वाटते. त्या त्रासातून देवाने तुम्हाला सोडवलेलं आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.